डस आणि मला 3.5 इयर्सच्या आसपास एक्सपिरियन्स ॲज अ ट्रेडर म्हणून. आणि मी बेसिकली इन्व्हेस्टिंग करतो फॉरेक्समध्ये आणि त्याच्यानंतर इंडियन मार्केटमध्ये मी कमी इन्व्हेस्ट करतो. जास्त मोस्ट ऑफ मी माझं जे इन्व्हेस्टमेंट असतात ते फॉरेक्समध्ये असतात. आणि फॉरेक्स मार्केटमध्ये मी एक कन्सेप्ट यूज करतो, ज्या कोर कन्सेप्ट आहे SCTच्या, त्याच्यानंतर SMTच्या. या बेसिकली कन्सेप्ट मी त्यामध्ये यूज करतो. आणि आजपासून मी एक सिरीज स्टार्ट करतोय. तर आज हे डे फर्स्ट, म्हणजे आज पहिला दिवस. आणि पहिल्या दिवसापासून तर मी 10 ते 15 दिवस मी बेसिक पणे ICTचे जे बेसिक स्ट्रक्चर असतात त्या मी इथं कव्हर करेल. आणि हे पूर्णपणे फ्री लेवलवर राहील यूट्यूब चॅनलवर. जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करून ठेव जा. आणि डेली आपला 2-3 दिवसातनं एक व्हिडिओ येईल. आणि आज मी 4 पॉईंट कव्हर करणार आहे. फर्स्ट पॉईंट आहे आपला स्ट्रक्चर मॅपिंग, जो की मार्केटचा जो स्ट्रक्चर असतो तो कशा प्रकारे असतो. त्याच्यानंतर स्ट्रक्चर मॅपिंगमध्ये बुलिश पॅटर्न असतो, बेरिश पॅटर्न असतो. बुलिश पॅटर्न असल्यावर काय करा बुलिश पॅटर्न असल्यावर मार्केटचं जे स्ट्रक्चर असतं ते कसं असतं. आणि जर बेरिश पॅटर्न असला तर मार्केटचं जे स्ट्रक्चर असतं ते कसं असतं. आणि त्याच्यानंतर सेकंड पॉईंट बघू आपण, बॉस मीन्स ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. तर बॉस लाईन केव्हा आपण ड्रॉ करतो आणि बॉस लाईन आपल्याला काय इंडिकेट करते, ह्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला इथं कव्हर करेल सेकंड पॉईंटमध्ये. आणि थर्ड पॉईंट आहे चॉस. चॉस मीन्स चेंज ऑफ द कॅरेक्टर ऑफ द इन मार्केट. मीन्स मार्केटमध्ये जर मार्केटमध्ये दोनच पॅटर्न असतात, एक बुलिश आणि बेरिश, आणि सडनली मार्केट बुलिश मार्केटहून सडनली बेरिश होतं, मीन्स एक पॅटर्न आहे जो की मार्केट सडनली अप साईडला मुवमेंट करते. आणि त्याच्यानंतर सडनली मार्केट तिथनं खाली पडलं, मीन्स चॉस लाईन चेंज ऑफ द कॅरेक्टर, म्हणजे सडनली तिथनं खाली पडलं तर तेव्हा तिथं आपण चॉस लाईन ड्रॉ करतो, बरोबर. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे आपला IDM. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे आपला IDM. तर IDM काय असते, IDM लाईन कसा ड्रॉ करतात, IDM मीन्स इन्व्हेस्टमेंट लाईन. तर ही लाईन कशी ड्रॉ करतात, आणि प्रत्येक जो पॉईंट आहे तो आपल्याला मार्केटमध्ये काय ना काही इंडिकेट करत असतो. तर आजच्या दिवसासाठी आपण जस्ट बेसिकली ह्या 4 पॉईंट आहेत, ते 4 पॉईंटचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन देऊन देईन की त्यांचा कसा यूज होतो मार्केटमध्ये आणि आपण कशा प्रकारे ते आपल्याला फाईंड करता आले पाहिजे. तर फर्स्टली आता मार्केट आहे, मार्केटचं मुवमेंट डायरेक्टली अप साईड नाही होत. म्हणजे मार्केटमध्ये दोनच फॉर्म असतात, बुलिश बेरिश. आणि मार्केट जर कधी बुलिश आहे तर हे डायरेक्टली अप साईड नाही जात. तर मार्केट काय करतो, एक प्रकारे झिकझॅक पॅटर्न थ्रू मार्केटवर जातो. मीन्स मार्केट जे एक सापशिडी थ्रू मीन्स एक झिकझॅक पॅटर्न थ्रू मार्केटवर जातं. आता मी इथं ड्रॉ करतोय तर ह्या पॅटर्न झाला झिकझॅक पॅटर्न, मीन्स सापशिडी पॅटर्न. तर अशा प्रकारे मार्केट हे वरती जातं. मार्केट सडनली डायरेक्टली ही जी लाईन ड्रॉ केली मी ना, तर सडनली असं नाही मूव्ह करत. मार्केट जे आहे ते ह्या झिगझॅग पॅटर्नमध्ये मूव्ह करतं. मग जो पॉईंट मार्केट जिथं जिथं मार्केट लाईन इथं इथं पॉईंट क्रिएट करतोय तर त्या पॉईंटला काय म्हणतात. ओके. आता मार्केटनं हा पॉईंट केला, हा पॉईंट क्रिएट केला, ह्या पॉईंटला काय म्हणतात. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट हा क्रिएट झाला, ह्या पॉईंटला काय म्हणतात. त्याच्यानंतर डाऊन साईडला हा एक पॉईंट क्रिएट झाला, ह्या पॉईंटला काय म्हणतात. तर ह्या पॉईंटला म्हणतात हायर आहे. हा झाला हायर आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याचा हाय जो सेकंड आहे, हा झाला सेकंड आहे. ओके. त्याचा हाय हा थर्ड आहे, हा झाला थर्ड आहे. ओके. तर मग आता हे वरचे जे हायर पॉईंट आहे, मीन्स हा एक हाय पॉईंट क्रिएट केला मार्केटनं. आणि हा येऊन इथून मार्केट काय झालं, त्याच्यापेक्षा डबल ना दुसरा हाय तयारी झाला. तर म्हणून याचा हायर हा हाय झाला. ओके. म्हणून याला हायर हाय म्हणतात. त्याच्यानंतर जो डाऊन साईड असतो त्याला काय म्हणतात. आता हा पॉईंट आहे डाऊन साईडचा, ह्या पॉईंटला काय म्हणतात. तर हा पॉईंटला म्हणतात हायर लो. हा झाला आपला सेकंड हायर लो. आणि हा झाला आपला थर्ड हायर लो. त्याच्यानंतर हा झाला आपला फोर्थ हायर लो, बरोबर. हा पॅटर्न आहे, हा पॅटर्न कसा आहे, बुलिश आहे. मीन्स मार्केट जे जिगजॅग पॅटर्न थ्रू अप साईडला मुवमेंट करत आहे, तर हा पॅटर्न बुलिश आहे. आणि तो कशा प्रकारे जातोय, एक हायर लो नंतर हायर आहे, हायर लो नंतर हायर आहे, नंतर एक हायर लो नंतर हायर आहे, बरोबर. तर हा झाला बुलिश पॅटर्न. आणि सेम ॲज अ बेरिश. आता आता इथे मी बेरिश पॅटर्न क्रिएट करतो.
हा झाला आपला. आता मी जो पॅटर्न ड्रॉ करतोय हा झाला आपला बिअरिश पॅटर्न. म्हणजे मार्केट जे इथनं डाऊन येते. ओके. आता मार्केटचा जो पॅटर्न होता आपण बघितला अप साईडला होता, आणि आता सडनली मार्केट जे डाऊन साईडला आपल्याला बघायला भेटते. हा झाला डाऊन साईडला. ओके. आता हा पॅटर्न इथं इथं नेमकं काय घडलं, जे की मार्केट इथनं डाऊन साईडला आपल्याला बघायला भेटलं, बरोबर. आणि हा जो पॉईंट झाला हा याला काय म्हणतात, बरोबर. तर हा फर्स्टली आपण बघू बॉस. बॉस मीन्स काय, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आता हा जो हायर आहे, हा हायर आहे, या लाईन मी इथं ड्रॉ केली, बरोबर. याला म्हणतात बॉस, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, बरोबर. हा सेकंड बॉस. हा झाला सेकंड बॉस. त्याच्यानंतर हा झाला थर्ड बॉस, बरोबर. तर बॉस कशाला म्हणतात, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मीन्स मार्केट जे बघा, इथून हायर लो पासून मार्केट गेलं हायर हाय पर्यंत, बरोबर. त्याच्यानंतर हायर हायर पासून एक मार्केटने काय केलं, हायर लो होता त्याला कॅप्चर केलं, आणि त्याला कॅप्चर करून हा जो पॉईंट हायर हायचा तो मार्केटने इथं काय केला, ब्रेकआउट केला. म्हणून इथं बॉस क्रिएट झाला, म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं इथलं. आणि इथून मार्केट काय झालं, सेकंड हायर हाय क्रिएट झाला. आता सेकंड हायर हाय नंतर परत एक हायर लो मार्केटने इथे कॅप्चर केला, बरोबर. त्याच्यानंतर परत मार्केट काय केलं, इथपर्यंत हायर हायपर्यंत आला, आणि इथून जो आहे तो मार्केटने काय केला, ब्रेकआउट केला, आणि डायरेक्ट मार्केट थर्ड हायर हायपर्यंत मार्केट गेलं, बरोबर. त्याच्यानंतर फोर्थ हायर लो मार्केटने कॅप्चर केला, आणि नंतर परत एक हायर हायपर्यंत लेवलपर्यंत आला मार्केट, आणि इथून काय झाला, हा मार्केटने ब्रेकआउट केला हा लाईन, आणि मार्केट इथून डायरेक्ट अपसाईडला मुवमेंट गेला, बरोबर. तर हा झाला बॉस. आता थर्ड पॉईंट आहे चॉस. चॉस मीन्स काय, चॉस मीन्स चेंज ऑफ द कॅरेक्टर. म्हणजे ह्या पॉईंटला असं काय घडलं, बरोबर. ह्या पॉईंटला असं काय घडलं, जे मार्केट इथून रिव्हर्स आलं. तर इथं जे आहे ते एक चॉस लाईन घडली, मीन्स इथून मार्केटनं काय झालं, इथं मार्केटने एक लोअर लो क्रिएट करायला पाहिजे ती इथ साईड, ह्या साईडपर्यंत, पण मार्केटने काय केलं, इथपर्यंत आला मार्केट. आणि जो हायर लो होता प्रिव्हियस स्विंग मीन्स हा जो प्रिव्हियस लेवल आहे ही ती मार्केटने काय केली, ब्रेकआउट केली, आणि मार्केट इथून काय झाला, डाऊन साईडला गेला. तर याला काय म्हणतात, चॉस मीन्स चेंज ऑफ द कॅरेक्टर. मार्केटच्या जे स्ट्रक्चरमध्ये काय झालंय, चेंज झालाय, आणि मार्केट इथून काय झालंय आता, लो लोअर पॉईंटला मार्केट इथं बघायला मिळतं. आता इथं याला काय म्हणतात, याला म्हणतात लोअर हाय. हा झाला लोअर हाय. ओके. आणि त्याच्यानंतर हे जे डाऊन साईडचे पॉईंट आहे याला काय म्हणतात, तर याला म्हणतात लोअर लो. ओके. आता लोअर लो, आता इथनं मार्केट काय झालं, बेअरिश डाऊन झाला, बरोबर. आता ह्या पॉईंट मध्ये बॉस कुठं, बॉसची जी लाईन राहील ते कुठं राहील, तर बॉसची जी लाईन राहील ती हा जो लो लेवल राहील याला मार्केटने इथं काय केलं, ब्रेकआउट केला, म्हणजे हा काय झाला, बॉस. सेकंड सेकंड बॉस इथं, हा काय लो लेवल मार्केटने क्रिएट केला, आणि हा झाला सेकंड बॉस. थर्ड बॉस कुठं राहील, या लेवलला. ओके. तर अशा प्रकारे बॉस आणि चॉस, त्याच्यानंतर जो पॅटर्न आहे बुलिश पॅटर्न काय असतो, बेरिश पॅटर्न काय असतो, हे आपण आज बघितलं. आणि जो सेकंड फोर कॉन्सेप्ट आयडियम ते मी नेक्स्ट व्हिडिओ बघेल, नेक्स्ट व्हिडिओ मी बघू. आणि त्याच्यानंतर आजच्यासाठी 4 पॉईंट आपले क्लिअर झाले. आणि ही मी अजून डिटेलमध्ये तुम्हाला जे नेक्स्ट मी सिरीज ॲडव्हान्स सिरीज जेव्हा स्टार्ट करेल एस एम टीची, तेव्हा मी हे सर्व पॉईंट रिपीट करणार आहे. आणि ज्यांना व्हिडिओ नाही समजला त्यांनी काही काळजी करू नका, मी परत ते समजावेल. सो थँक्यू गाईज, मिलते हैं नेक्स्ट व्हिडिओ में.